मला फक्त महायुतीबद्दल बोलायचं असं नाही, परंतु आज सत्तेत जे आहेत त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आणि विचारावंच लागणार आणि तुम्हाला उत्तरं द्यावे लागतील. आणि जर तुमच्याकडून हे होत नसेल तर सत्ता सोडा, दुसऱ्यांना पण आम्ही प्रश्न विचारू. त्यांच्याकडून नाही झालं तर नवीन पिढी राजकारणामध्ये उभी करता येईल. परंतु हे असले भंगार राजकारणी आता सहन करायला नको. जे जे तुमच्या आजूबाजूला निवडणुकीत उभे राहताय त्यांना हे प्रश्न विचारा की गुन्हेगारी बद्दल काय आहे. अर्धे तर हेच गुन्हेगार आहेत, अर्धे गुन्हे यांचेच आहेत किंवा यांच्यामुळेच आहेत. ते संपदा मुंडे प्रकरण, कशी काय हिंमत झाली यांची एवढी, तर त्याच्या मागे भाजपच्या खासदाराचा हात आहे असं मी म्हणत नाही. तसे काही पुरावे सुषमाताई अंधारे असतील किंवा इतर लोक असतील त्यांनी समोर आणलेले आहेत. म्हणजे एकूणच काय तर यांच्या वरद हस्तामुळे संतोष देशमुख हत्या का घडली हो. हा वाल्मिक कराड त्या धनंजय मुंडेंचा इतका स्ट्रॉंग कार्य की हे प्रकरण घडल्यानंतर सुद्धा ते म्हणले हो माझ्या जवळच आहे. जेव्हा सगळे प्रकरण लांबायला लागलं तेव्हा लांब लांब पळायला लागले. त्याच्यामुळे हे सगळी गुन्हेगारी यांच्या राजकीय आशीर्वादामुळेच चालू आहे. म्हणजे तुमच्या आमच्या आजूबाजूला जे प्रश्न आहेत, जे खून होत आहेत, सामान्य माणसाला जगताना ज्या अडचणी वाटतायत, जे ड्रग्ज विकल्या जात आहेत, या सगळ्या गोष्टींना याच नालायक लोकांचे आशीर्वाद आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हे आपल्याला सांगतात बटेंगे तो कटेंगे, आणि मग शनिवार वाड्यामध्ये नमाज पढायला कोण गेलं होतं. मग तुम्ही जर तुमचा शनिवार वाडा जर सांभाळू शकत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवणार की तुम्ही असं करा, तुम्ही धर्म जपा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, म्हणजे एकूणच हे सगळ्या बाजूंनी फेल आहेत.